नमस्कार. सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्रतिनिधी योगनाथ स्वामी. आज पुन्हा एकदा उत्सव जल्लोषमय वातावरण आपल्या सोलापूर शहरामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये होत आहे. तो म्हणजे दिवाळीचा सण. अर्थात 22/1/2024 रोजी ज्या रामभूमीसाठी अनेक हिंदू लोकांना संघर्ष करायचं वेळ आलेली होती, त्या संघर्षाचं फळ आज आम्ही लोक पाहत आहोत. त्याचं साक्षीदार आम्ही होत आहोत. त्याचं कारण आहे की ज्या प्रभू श्रीरामाचा जन्मभूमीवरती पुन्हा एकदा राम प्रतिष्ठापना अर्थात श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे. तेच आनंद उत्सव आज आपल्या भारत देशामध्ये सोलापूर शहरामध्ये उत्सवमय साजरा होत आहे. ज्यावेळेस संघर्ष होत होता त्याचे साक्षीदार म्हणून आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे श्रीमान राजशेखर पाटील. त्याचप्रमाणे पाटील यांचं नाव सांगायचं झालं तरी शेळकी या गावामध्ये नावाजलेले पाटील असा नाव आहे. ग्रामदेवता श्री मल्लिकार्जुन मंदिराचे त्यांनी प्रमुख मुख्य मानकरी आहेत. त्याचप्रमाणे पाटीलकीने आज शेळगी भागासाठी राजकीय क्षेत्रात असू द्या, सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या, उद्योग क्षेत्रामध्ये असू द्या, अनेक त्यांनी आपल्या ठसा उमटवलेले आहेत. तर आपल्यासोबत ह्याच ज्यावेळेस असा हा संघर्ष घडला ज्या रामभूमीसाठी, त्यावेळेस आपल्यासोबत त्यांचे खरे साक्षीदार आहेत. ते म्हणजे राजशेखर पाटील आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पाटील सरजी नमस्कार. नमस्कार. ज्यावेळेस असा हा संघर्ष करण्याचा वेळ आला त्यावेळेस तुम्ही एक कारसेवक या पदावरती तुम्ही होतात. त्यावेळेस तुम्हाला असं काय दृश्य तुमच्याच नजरेस पडलं? 19 डिसेंबर 1992 रोजी ज्यावेळी पहिल्यांदा 19 डिसेंबरच्या अगोदर सोलापूरमध्ये ऋतंभरा देवी आले होते जनजागृतीसाठी, हिंदू लोकांच्या जनजागृतीसाठी. त्यांनी हे उठाव पहिल्यापासून चालू होतं. पहिल्यांदा एक उठाव झाला त्यावेळेस कितीतरी लोकांचा हत्या झाली आणि अयोध्येला जाऊ शकले नाही. नंतर गेले तिथं काही कारसेवकांना मारून टाकले, परंतु ते बाबरी मशीदपर्यंत गेले नाही. नंतर तिसऱ्या टर्मला आम्ही RSS आणि हिंदू परिषद यांच्याकडून आम्ही कारसेवकला तयार झालो. प्रथम आम्ही ज्यावेळेस साध्वी ऋतंभरा देवी यांचं भाषण ऐकलो त्यावेळी आम्ही एकदम भरवून गेलो. म्हणजे काय, अयोध्येला जायचंच हे जोश निर्माण झाला. जोशच्या भरात आम्ही शेळगी गावामध्ये जनजागृती केली. कमीत कमी 50 लोकांचं माझ्याजवळ यादी तयार झाली. खरं म्हणजे त्यावेळेस मी येतो म्हणून सगळेजण नाव दिले, परंतु ज्यावेळी आम्ही निघालो होतो त्यावेळी पहाटे 2:30-3 वाजता त्यावेळी सांगायचं म्हणजे आमच्या घरातल्या लोकांचं परमिशन नव्हतं हे सर्व संघर्ष पाहून. परंतु ऋतंभरा देवी सांगितले होते, तुम्ही परत येताल ह्याचं गॅरंटी धरू नका, तुमचं तिथं का होईल हे पण सांगता येईल. आहुती देण्यासाठीच आम्ही निघालो होतो. आणि बाबरी मशीद पाडणार हे आम्हाला माहीतच नव्हतं, पडेल का नाही हे पण, परंतु आम्ही वीट चढवायला आम्ही जाणार होतो. आम्ही आमचे रेल्वे स्टेशन घरातून आम्हाला कुलूप गाठले होते जाऊ नये म्हणून. त्यांना कुंकून लागली होती. सगळं दरवाजा बंद करून कुलूप गाठले होते. मी पहाटे 2-3 वाजता उठून स्वयंपाकघरात पाहिलो तर घरात भाकरी सुद्धा नव्हते. एक भाकरी होती. एक भाकरी तिखट आणि एक कांदा सापडला. तेवढं घेऊन मी पिशवीत घातलो आणि माझ्यासोबत कोरे गुरुजी म्हणून वयोवृद्ध तेच आले. आम्ही ठरलं होतं इथं शेळगी गावामध्ये मारुती मंदिरजवळ जमायचं. त्याप्रमाणे आम्ही दोघंच आलो. बाकी लोकांचा 1-अर्धा तास आम्ही वाट पाहिलं, कोणाचा नाही. मग आम्ही
रिक्षा धरून रेल्वे स्टेशन गाठलं. किती लोक तुमच्यासोबत होते? दोघं संघ. दोघंच. तिथं पाहतो तर एक यात्रासारखं कार्यकर्ते कारसेवक जमलेले होते. मी तिथं गेल्यानंतर आम्हाला नेम अटी वगैरे सगळं सांगितले. तिथे आमचे माजी आमदार नरसिंह मेघजी, किशोर देशपांडे, विश्व हिंदू परिषदचे लोक, ते नेते लिंगराज वल्ल्या, सगळेजण आणि स्वर्गीय बाबासाहेब तानवडे हे सगळे होते. आणि आम्हाला सगळं विश्व हिंदू परिषद RSSचे लोकांनी सगळं आम्हाला नियम अटी सगळं सांगितले. आणि तेथे आम्हाला राम कफन बांधले, रामाचा नावाचा पट्टी बांधले. आता त्यांनी सांगितले आता तुम्ही कोणाला ओळखायचं नाही, फक्त बाबरी मशीद एवढंच लक्षात घ्यायचं. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांचं वचन घेतले. वचन घेऊन आम्ही निघालो. ज्यावेळेस आम्ही रेल्वेमध्ये बसताना आमचं विशेष रेल्वे स्टेशनवर होऊन आलं. माझं नुकताच म्हणजे तुमच्या वय काय होतं त्यावेळेस? त्यावेळेस मी 30 वर्षाचा होतो. 30 वर्षाचा. विवाह झाला होता? विवाह झाला होता. मला 4 महिन्याचा मुलगा होता. ते मुलाला घेऊन माझं पत्नी आली. पत्नी आल्याबरोबर मला म्हणाली तुम्ही जाऊ नका, आपल्या मागं तुम्ही एकटेच आहात, बाकी घर प्रपंच कोण सांभाळणार, आम्हाला कोण सांभाळणार, मुलगा लहान आहे. मी म्हणलो तू कोण आहे मी ओळखत नाही. ते वचनबद्ध. मी वचनबद्ध आहे. आज कफन बांधलेलं आहे. आता त्यांनी परत येतील असंही अपेक्षा नाही. हे ऐकून आमचं पत्नी घरी आली, घरी गेली. नंतर आम्ही अयोध्यामध्ये गेलो. अयोध्यामध्ये गेल्यानंतर तिथं आम्हाला रात्री लपून छपून आम्हाला शेरू नदीच्या काठी महाराष्ट्राचं तंबू होतं. ते तंबूमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. ते तंबूमध्ये ठेवले असताना रात्रीच्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो. वास भयंकर सुटलेलं होतं. हे वास कशाचा आहे आम्हाला माहीतच नाही, तिथलं वातावरणच माहीत नाही ना. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ठरवलं की शरयू नदी एवढं वास का सुटलेला आहे, शरयू नदी ह्यालाच म्हणते. मग आम्ही गेलो तिथं. अक्षरशः पाहतो तर तिथलं पाणी लाल भडक झालेलं होतं आणि हिंदू लोकांचा कत्तल करून तुकडे फेकलेले होते. ते सडलेलं होतं आणि त्याचं वास सुटलं होतं. तिथं आम्हाला 1 महिन्याचं ट्रेनिंग होतं. बाबरी मशीदच्या बाजूला 7 खंदक होते. JCBनं 7 खंदक करून तिथे ताराचं कुंपण बांधून तिथं करंट सोडले, ते कोणी आत येऊ नये म्हणून आम्हाला शिकवलं गेलं. ते तार कसं काढायचं आणि कसं खड्डा खोल होती कसं आत जायचं हे आम्ही पोटाला सरकत वगैरे पोटाला दगड लावून आम्हाला रक्त येत होतं तरी आम्ही गेलो जाईपर्यंत. परंतु तिथलं बाबरी मशीद पाडण्यासाठी बजरंग दल तयार होता. आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही काही करायचं नाही, बाजूला वरून बघायचं आणि बाबरी मशीदवर चढायचं आणि खाली उतरायचं, बाकीचं काम बजरंग दलाला सोपवलेलं आहे. बजरंग दल तोडत होता. आम्ही बाजूला उभारून बघत होतो. तिथं रुतंबरा देवी कमीत कमी 22 किलोमीटरवर रामलल्ला मैदान आहे. तिथं भाषण चालू होतं. तिथं लालकृष्ण अडवाणी आणि रुतंबरा देवी, मनोहर जोशी हे सगळं नेते लोक बसलेले होते. बाबरी मशीद तोडायला चालू झालं. बरोबर 10:30 वाजता पहिला ढाचा पडली. पहिल्या ढाच्यामध्ये काहीच नव्हतं. दुसऱ्या ढाच्यामध्ये श्रीरामाची मूर्ती होती. दुसऱ्या ढाच्या पडल्याबरोबर तिथलं एक पुजारी ते रामचं मूर्ती पळवायचं का करत होता. त्यावेळेस आम्ही पळत जाऊन ते रामाचं मूर्ती धरलो. या हाताने आम्ही रामाचं मूर्ती धरलेला आहे तिथे. आणि त्यावेळेस आम्ही ते मूर्ती हिसकून घेऊन आमचं वरिष्ठ नेत्याकडे दिलो.
ते ऋतंबरा देवीच्या जवळ गेले. किती कालावधी लागला हा सर्व तुम्हाला थोडं संघर्ष? हे संघर्ष व्हायला 1 महिना. आम्ही तिथे 1 महिना होतो. 30 दिवस. हा 30 दिवस. 30 दिवसात हे ट्रेनिंग वगैरे सगळं आमचं झालं. आम्हाला रोज जेवणाचं कसं, पाण्याचं कसं, हे तिथलं स्त्रिया, तिथलं माणसं आम्हाला लपून छपून येऊन आणून जेवण देत होते. कोणीही तिथं उपाशी पडलेला नाही. सगळ्यांचं जेवण, नाश्ता, चहा पाणी सगळं लोक करत होते. म्हणजे त्या अयोध्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीच कुठल्या उपाशी पोटी झोपला नाही? झोपलो नाही. आणि ते दिवस आलं, पाड्याचा दिवस. त्या दिवशी आम्ही जाताना आम्हाला नाश्ता चहा पाणी देत होते, परंतु आम्ही जेवलो नव्हतं. परंतु न जेवता ते ढाचा आम्ही पाडलो. साक्षात श्रीरामाचा आम्ही उपवासच केलं. ढाचा पडली त्यावेळेस रामाचं मूर्ती आम्ही धरलं आणि ऋतंबरा देवीजवळ आणून जमा केली. ढाच्यात 3 वाजेपर्यंत सगळं नाश्ताभूत झाली. नंतर आम्ही ते विटा वगैरे सगळं बाजूला करून साफसफाई केलं आणि बाजूलाच आम्ही तंबू मारून रामाचं मूर्ती ठेवलं. रामाचं मूर्ती ठेवून तिथं ऋतंबरा देवी वगैरे येऊन पाण्याचा अभिषेक करून आम्ही पूजा केलं, नारळ फोडलं आणि दर्शन घेऊन तिथून परत आम्हाला आमचं तंबूमध्ये जाण्याचा परवानगी दिली. त्यावेळी सांगितले तुम्हाला साचा आखून दिलेला आहे, रोडच्या बाजूला कोणी जायचं नाही, नाहीतर गोळी लावून तुम्ही खलास होणार. त्यावेळेस आम्ही जाताना काही आमचं उत्साही मुलं ते आमचं रान तोडून दुसरीकडे जात होते. त्यावेळेस गोळीबार चालू झाली आणि त्यावेळी खरंच दिल्लीवरचं मिलिटरी आली होती आणि गोळीबार चालू झाले. त्यावेळेस आमचं किती तर मुलांचं जीव गेलं तिथं आणि ढाचा पडलं. त्यावेळेस सुद्धा काही लोक खाली गाडून गेले होते आणि मृत्युमुखी पडले. आणि मी सुद्धा त्या ढिगामध्ये सापडलो होतो. फक्त माझं कंबर सापडलं होतं. आज तगायत माझं कमरेचा त्रास आहे. आता हे सर्व आनंद पाहून तुम्हाला कसं वाटतंय? हे ज्यावेळी मी एक अर्धा दिवसाखाली मी अयोध्याला गेलो होतो, अक्षरशः रामाचं मूर्ती पाहून माझं डोळ्यात पाणी राहतं नाही. मी शासकान दंगवत राहतो आणि मी पाहिलो तर एवढ्या संघर्षानंतर आता तुम्ही जाऊन आला. आनंदाचं माझं डोळ्यात आनंद दिसला त्यावेळेस. आणि ज्या बाबी मशीद आम्ही तोडलो होतो त्याच जागे आज भव्य मंदिर उभा राहिले. हे पाहून मला फार आनंद झाला. आणि त्या रामाच्या मूर्तीजवळ मी आम्हाला आज सोडले नाही, परंतु तंबूमध्ये असलेलं रामाच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार घालून तिथून मी परत येताना ॲक्च्युली माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होती. आणि हे संघर्ष करत असताना प्रथम मी माझ्या सहकारी जे हत्या झाली, जे कारसेवक, खरं कारसेवक तेच असं सांगतो, रोडवर असं रक्त सांडवतं. हे राम मंदिर उभा राहिला नाही, संघर्षातून उभा राहिलेला आहे. आणि कित्येक कारसेवकांचं रक्त सांडलेलं आहे. आम्ही हिंदूंनी रक्त सांडून हे मंदिर उभा केलेलं आहे. जय श्रीराम. तर विषय आहे तो ज्या प्रभू रामासाठी अनेक लोकांचं बलिदान त्यांनी दिलेले आहे. तर आपल्यासोबत श्रीमान राजशेखर पाटील यांचे धर्मपत्नी आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल यावेळेस सर्व तुम्हाला म्हणजे त्यावेळेस नवीन लग्न झालं होतं आणि आपला हा बाळ देखील लहान होता, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं हे सर्व संघर्ष करत असताना? नमस्कार, जय श्रीराम. मी ज्यावेळी नवीन लग्न झालं होतं आणि माझा मुलगा 4 महिन्याचाच होता, मला ह्याने रेल्वे स्टेशनवरून परत पाठवले. मग त्यावेळी का मोबाईल वगैरे नव्हते. पूर्ण 1 महिना माझी मानसिक परिस्थिती खूपच हे झालं होतं. आणि ज्यावेळी ह्यांनी घरी आले त्यावेळी सुद्धा मी ओळखले नाही त्यांना. मग त्याच्यानंतर मग त्यांच्या मामाच्या गावचे सगळे आले. मग त्यांनी मग असं पाहुणे आले म्हणून मी चहा पाणी वगैरे करत होते. मग तेवढं त्यांची मोठी मामी मला आत घेऊन गेली
आणि म्हणाली बाळ तू लहान आहे, तुझं बाळ लहान आहे. म्हणलं काय झालंय? तर नाही, असं राजेश्वर पाटीलचं मयत झालंय आणि ते आम्ही सगळं माहितीला आलो. मग मी म्हणलं नाही, तुम्हाला कोण सांगितलं? नाही काय सगळीकडे चर्चा झालेली आहे. म्हणलं नाही, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. आमचे मिस्टर सकाळीच आले, तर त्यांना सकाळी आम्ही नाव वगैरे घालून गोडधोड जेवण कारण त्या रामाचा आशीर्वादाने तयार मी आज हे दिवस बघितले. त्यांच्यापेक्षा मी नशिबान आहे, माझं नशीब मोठं आहे. बरोबर आहे. आज हे सर्व आनंद उत्सव म्हणजे त्यांनी जे संघर्ष केले त्याबद्दल आज हे आनंद उत्सव आम्ही देखील पाहत आहोत, त्याच्या साक्षीदार आम्ही देखील होत आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज सगळ्या पूर्ण भारतमध्ये राम मंदिर 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्याच्यातला एक भाग आपल्या शिर्डीतले आहेत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. पाहत आहात, कारण त्यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत मुलाखत दिलेली आहे.